चला तर मैत्रिणींनो, आज परत एकदा सासरच्या लोकांबरोबर गेट टुगेदर. तर काय झालं, गेट टुगेदर एवढ्यासाठीच की माझ्या एका जावेंना नवीन गाडी घेतली आणि न्यू मेंबर आल्याच्यानंतर सेलिब्रेशन तर बनता ही है. त्यासाठी तिने पार्ल्यातच एक हॉटेल बुक केला होता, जीवन हॉटेल. तिथे आम्हाला सगळ्यांना एकत्र बोलवली होती. गाडी वगैरे बघून झाल्याच्यानंतर इथे आम्ही हॉटेलमध्ये एंट्री केली आणि मुलांना सगळेजण आपापली जागा घेतलेली आहे. एका साईडला सगळे मुलं बसलेले आहेत आणि दुसऱ्या साईडला इकडे सगळे त्या लोकांचे मम्मी पप्पा बसलेले आहेत, म्हणजे सगळ्यात मोठी माणसं बसलेली आहेत. ए चला कापा. कॉंग्रॅच्युलेशन्स. हेच माझी दीर आणि जाव आहे, ज्यांनी नवीन गाडी घेतलेली आहे आणि तिच्याकडनंच ही पार्टी आहे. तर मस्तपैकी इथे केक कटिंग झालेला आहे. छान तिला सर्वांनी शुभेच्छा दिलेल्या आहे, काँग्रेट्स केलं आणि केकचा फडशा पाडलेला आहे. ते संपते न संपतं तर इथे लगेच मग आमचे स्टार्टरची सुरुवात झालेली आहे. स्टार्टरमध्ये मुलांना आवडेल असं स्प्रिंग रोल आणि पनीर क्रिस्पी होतं. तर ते झाल्याच्या नंतर सगळ्यांनी मस्त एन्जॉय केलं स्टार्टर आणि मग मेन कोर्स आलेला आहे. जेवणाची सर्विस थोडी स्लो होती म्हणून इथे सगळ्यांनी ब्रेक घेतला होता. रोटी रोटी तुला रोटी नको आहे. आपको क्या बोटी तुला रोटी मी तू. इथे मी ते सगळ्यांना विचारत होती कोणाकोणाला रोटी पाहिजे आहे. तर माझा एक धीर त्यातला बोलतो की मग तिच्याच मुलीला बोलतो की तिला एक बोटी पाहिजे आहे, रोटी नाही चाहिए बोटी चाहिए. तर असं मस्तपैकी आम्ही सगळ्यांनी ना हसी मजाक करून मेन कोर्स पण आमचा पूर्ण झालेला आहे. म्हणजे शेवटी मस्तपैकी सगळ्यांनी गुलाबजाम खाल्ले आणि तोंड गोड करून एक एक करून सगळेजण हॉटेलच्या बाहेर निघाले. इथे मी तर बिलिंग वगैरे सगळं झालेलं आहे. इथे बाहेर आल्याच्यानंतर बघू शकता तुम्ही सगळ्यांची एवढी मस्ती मजा वगैरे चालू होती आणि हा माझ्या नंदेचा मुलगा जाम म्हणजे मस्तीच्याच मूडमध्ये होता. तो कंटिन्यू मस्तीच चालली होती त्याची. तर इथे सगळ्यांनी मस्तपैकी फोटो काढले गाडीबरोबर. ते काय संपतच नव्हतं, सेल्फी काढत होते सगळ्यांनी. ग्रुप फोटो काढलेले आहेत आणि मस्तपैकी एन्जॉय करून आम्ही सगळेजणं आपापल्या घरी निघालो. तर बरेच म्हणजे विरारपासून सगळेजण आले होते. सगळ्यांना टाटा बाय बाय करून आम्ही सगळेजणं आपापल्या घरी निघालो. तर आजचा दिवस माझा मस्त एन्जॉयमध्ये गेलेला आहे.